अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अवकाळीनं अक्षरशः थैमान घातलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सलग 3 दिवस अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हानी जी आहे ती शेतकऱ्यांच्या मालाची होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्याला सर्वाधिक फटका जो आहे तो या अवकाळी पावसाचा बसलेला आहे। अनेक गावं जी आहेत ते या गावांमध्ये नुकसान झालेलं आहे। प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतलं तर रावणगाव, खेरडा, कल्लूर, हंगरगा, बामणी या गावांमध्ये मोठं नुकसान जे आहे ते या वादळी पावसानं झालेलं आहे। अनेक ठिकाणी वीज कोसळलेली आहे आणि त्यामुळं 4 ठिकाणी जे आहेत ते गायी आणि म्हशी दगावलेल्या आहेत। तर 600 कोंबड्या ज्या आहेत ते आपण ज्या ठिकाणी आता आहोत आपण या ठिकाणी पोल्ट्री फार्म देखील आहे आणि 600 कोंबड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दगावलेल्या आहेत। तर रावणगावमध्ये 24 मेंढरं जी आहेत ती दगावलेली आहेत। एकूण जर लक्षात घेतलं आपण तर मोठं नुकसान या अवकाळी पावसानं केलेलं पाहायला मिळतं। रवी केंद्रे जे आहेत कुमठाचे तरी त्यांचा राहुल केंद्रे हे त्यांचं शेड आहे, गोडाऊन आहे। यामध्ये सोयाबीन आणि मका त्यांनी स्टॉक करून ठेवलेलं होतं आणि आपण पाहिलं तर अशा पद्धतीने या गोडाऊनची जी पत्रे आहेत ती वादळी वाऱ्यामध्ये पूर्णपणे उडून गेलेली आहेत आणि त्यामुळे मका आणि सोयाबीनचं जे काही स्टॉक त्यांनी केलेलं होतं ते नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण उद्योजक आहेत, त्यांनी पोल्ट्री फार्म देखील या ठिकाणी उभारलेले आहेत। 600 कोंबड्या देखील त्यांच्या या वादळी वाऱ्यामध्ये दगावलेल्या आहेत आणि मोठं नुकसान जे आहे ते या तरुण उद्योजकाला झेलावं लागतं। मला सांगा काय नुकसान झालेलं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हा उद्योग उभारलेला होता आणि आता काय अवस्था झाली? आम्ही येत्या एक 3 वर्षामध्ये हे व्यवसाय वाढवला होता सर। त्याच्यामध्ये 22,000 पक्ष्याचा लॉट होता। तर काल वादळी वारा आल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी शिरल्यामुळं पक्षी दगावले आणि इथले पत्रे तीन उडून मका आणि सोयाबीनचं हे झाले सर। थोडं किती नुकसान झालेलं आहे म्हणजे? मक्का माझ्यापाशी सर एक 70 टन मक्का स्टॉक होती आणि सोयाबीन एक 20 टन होतं। त्याच्यापैकी एक 50% माल गेलाय सर। मी शिफ्ट केले दुसरीकडे आता। ते प्रशासनाचे लोक आले होते का? पंचनामा वगैरे झाला? आले होते, तलाठी मॅडम आले होते, आणखीन गावातले पण लोक आले होते। पंचनामा करून घेऊन गेलेत सकाळी। अनेक ठिकाणी वीज कोसळल्यामुळं गायी म्हशी दगावलेल्या आहेत, मेंढरं दगावलेली आहेत। आपण जर पाहिलं तर कोंबड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे, दगावलेले आहेत। अवकाळी पावसाचा सलग 3ऱ्या दिवशी देखील फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर।